वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण आलेलो आहोत पिंपरीच्या इकडे बावडीला, व्यंकटेश नगर, भगतवाडीला. आणि आज आपण इकडे एका आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि शिवाय आश्रम आहे. त्याच्यानंतर इथे मंगल कार्य पण आहे, इथे भोजनालय पण आहे आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर पण आहे. तर मग चला आता आपण बघूया. माऊली रुद्राश्रम आहे, निर्धार सेवा, आणि त्याच्यानंतर इथे भोजनालय पण आहे बघा. माऊली कौशल्य विकास सेंटर पण आहे, माऊली मंगल कार्यालय आहे, माऊली गेस्ट हाऊससुद्धा आहे आणि बघा इथे संपर्क पण दिलेला आहे. सो आपल्याला त्याच ठिकाणी तुम्हाला इथे 5 गोष्टी बघायला भेटतील. तर चला तर आपण आतमध्ये जाऊया. येणारा रूट आहे, बावली डॅमकडे जाणारा हा रूट आहे आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर बघा आपलं माऊली मंगल कार्य रुद्राश्रम आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, मंगल कार्य दाखवते. आता सर्वात आधी आपण चाललो आहे वृद्धाश्रमकडे. हे जे समोर दिसतंय ते पूर्ण वृद्धाश्रम आहे आणि इथे खूप सुंदर असे प्लांट्स पण लावलेले आहेत. जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये आली होती तर तेव्हा पूर्ण झाडांचं मला इंट्रोडक्शन त्यांनी करून दिलं होतं. आणि आता चला आपण मी इथे समोरच बघा माऊली मंगल कार्यालय आहे, तर जाऊया आपण तिकडे. हे बघा निर्धार सेवा संघ माऊली मंगल कार्यालय आहे आणि त्याच्या मागे पण पूर्ण असं स्पेस दिलेला आहे कार्यालयाचा. बट आता पावसामुळे आपण तिथे नाही जाऊ शकत. मधून बघू शकतात खूप मोठा स्पेस आहे आणि इकडे पण रूम आहे. त्याच्यानंतर इकडे पण थोडंसं किचन टाईप आहे ना बघा. हा खूप मोठा स्पेस आहे आणि इथे लग्न वगैरे लागण्यासाठी स्टेज पण दिलेलं आहे, म्हणजे कार्यालयच आहे हे थोडक्यात. श्री सिद्धी विनायक कृपा माऊली वानप्रस्थाश्रम. चला आता मध्ये जाऊया. इथे बघा जे ओल्ड आश्रमामध्ये जाऊया. आश्रम दाखवते मी तुम्हाला मधून. इथे बघा मॅनेजमेंट दिलेली आहे. आश्रम सेवा संघ आहे आणि त्याच्यानंतर सल्लागार मंडळीचे पण नावं दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे जे मेन आहेत आपले विलास विनायक करंदीकर सर, ते पण आपल्याला थोडीफार माहिती सांगतील इथे. एंट्री करताना बघा इथे आपल्याला सोफा दिलेला आहे, टेबल आहे, बसायला जागा दिलेली आहे आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. चला तर मध्ये जाऊया आपण. आणि इथे समोरच दत्त महाराजांचं मंदिर आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि इकडे सर्व जे वृद्धाश्रममध्ये जे आलेले असतात इथे राहायला, ते सर्व इथे रूम्स आहेत, तर तिथे राहतात ते. इथे पण प्लांट्स आहेत आणि बऱ्यापैकी छान सुंदर रूम आहेत. जर एखाद मला भेटली तर मी दाखवते तुम्हाला. इथे लायब्ररी आहे, इथे सर्व बुक्स असतात, तुम्ही इथे रीड करू शकतात. वेगवेगळ्या टाईप्सचे बुक्स आहेत. इकडे ऑलरेडी रूम्स दिलेले आहेत, सो इकडे काय आपण जाऊ नाही शकतो. पद्धतीने बेड दिलेले असतात. आता हा 3 जणांचा बेड आहे. त्याच्यानंतर इथे थोडंसं स्पेस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा इथे वॉशरूम आहे. तुम्हाला आता इकडे लेफ्ट साईडची रूम्स दाखवली, आता मी तुम्हाला राईट साईडची रूम्स दाखवते. इथे बघा आपले ट्रस्टी आहे, ते इथे असतात आणि इथे पण त्यांनी बोर्ड दिलेला आहे, सिद्धी विनायक गणपती मंदिर यांनी आश्रमास 5 लाख रुपये देणगी दिलेली आहे. आणि इथे बघा आपले हे लव बर्ड्स आहेत. चला पुढे जाऊया. इथे पण एक रूम आहे. इथे बघा छान अशी मूर्ती आहे आणि आपलं इथे गेस्ट रूम आहे, जे सरांनी आपल्याला सांगितलं की 1 किंवा कपल्ससाठी. इथून छान बघा प्रकाश येतो आणि बाहेरचं खूप छान वातावरण दिसतं, म्हणजे एकदम मस्त चाय की चुस्की आप ले सकते हो. पण सेम तसंच
खूपच मोठा बाथरूम आहे. तुम्ही बघा दत्त महाराजांचं मंदिर पण दिसतं आणि या साईडला पण रूम्स आहेत. इथे राहत आहे ऑलरेडी. आणि इकडे आपलं किचन आहे आणि तिकडे मी दाखवते तुम्हाला, तिकडे डायनिंग एरिया आहे. इकडे टी व्ही पण आहे आणि त्याच्यानंतर बघा हा एक मोठा डायनिंग एरिया आहे, जे आपण भोजनालय म्हणतो ते इथे आहे. आणि बरेचसे लोक इथे येतात जेवणासाठी. व्हेज आहे पूर्णपणे. मशीन पण आहे इकडे आणि इकडनं पण डोर आहे, इकडनं पण तुम्ही गार्डनमध्ये जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर बघा इकडे पण रूम्स आहेत जे ऑलरेडी दिलेले आहेत. मी आता तुम्हाला आपल्याकडे जे मंदिर आहे श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथे मी तिकडे घेऊन जाते. आणि शिवाय कौशल्य विकास केंद्र पण आहे, ते पण मी तुम्हाला शो करते. ते बघा खूप सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप झाडे लावलेली आहेत आणि खूप फुलं पण येतात इकडे छान. तर आता आपण मंदिरात जाऊया. हे दत्तगुरूंचं मंदिर आहे. इकडे रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी पण आरती होते. इकडे या साईडला मॉर्निंग आणि इव्हिनिंग दोन्ही टाईमला इथे आरती होते. दत्त महाराज प्लांट्स बघू शकता, खूप मोठे मोठे प्लांट्स आहेत इथे. आणि हे बघा आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यानंतर इथे कमळ आहेत. त्याच्यानंतर बघा ही सीता वेणी आहे, म्हणजे सीताची जी वेणी आहे तसं नाव आहे या झाडाला. मंदिराला लागूनच इथे उंबराचं झाड आहे, चिंचाचं पण झाड आहे. त्याच्यानंतर इथे आंब्याचं झाड आहे. तिकडे गाईचा गोठा आहे आणि गोठामध्ये शिवाय 2 गाई आहेत तिथे. हे आपलं कौशल्य विकास सेंटर आहे. इथे क्लासेस होतात नर्सिंगचे, पहिले होत होते, त्याच्यानंतर आता ब्युटी पार्लरचे, त्याच्यानंतर मग स्टिचिंग. इथे कौशल्य विकास सेंटरमध्ये 2 ते 3 महिन्याचे क्लासेस होतात. सध्या एक पार्लर आणि स्टिचिंगची बॅच झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आता इकडे या साईडला पाऊस खूप असतो, त्याच्यामुळे आता सध्या बॅचेस घेत नाही आहे, पण मग दिवाळीनंतर मग बॅचेस घ्यायला स्टार्ट होणार आहे. शिवाय कम्प्युटरचे पण क्लासेस इथे आता सुरू होत आहेत. इकडचे ज्या गरजू मुली असतात, ज्यांना बाहेर जाता येत नाही किंवा माझी फीज असते ती त्यांना म्हणजे भरता येत नाही किंवा अफोर्ड करत नाहीत ते, तर मग अशांसाठी हा इकडे क्लास म्हणजे योजना आहे. ती योजनामध्ये ते आपण क्लासेस इथे चालवतो. च्या बॅक साईडला रूम्स दिलेल्या आहेत. झाड आहे आणि इकडे भरपूर केळी लागलेले दिसतं. इथे बघा मी तुम्हाला आश्रम दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपलं जे दत्त महाराजांचं मंदिर आहे ते पण दाखवलं आहे. कौशल्य विकास केंद्रही दाखवलं आहे. मंगल कार्यालय दाखवलं आहे. आणि जे रूम्स अवेलेबल आहेत आपल्याकडे ते पण दाखवले आहेत. आणि आता मी तुम्हाला जे इथले ऑनर आहे त्यांच्याशी भेट करून देते. ते तुम्हाला 2 शब्द सांगतील, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट समजेल की इथे काय काय कुठल्या कुठल्या सोयी आहे, काय काय आहे, सर्व त्या डिटेल्समध्ये तुम्हाला सांगते. विलासविनायक करंदीकर निर्धार सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेचं NGO संस्थेचं अध्यक्ष आहे. आम्ही माझे मित्र आणि काही नातेवाईक यांच्या मदतीनं 1996 साली हा ट्रस्ट स्थापन केलेला आहे. आणि या ट्रस्टतर्फे आम्ही विविध उपक्रम इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी जवळी भावली धरणाच्या रस्त्यावर असलेलं पिंपरी सदरुद्दीन गाव या ठिकाणी 3.5 एकरच्या परिसरात विविध सेवा प्रकल्प आम्ही सुरू केलेले आहेत. त्यातील पहिला सेवा प्रकल्प म्हणजे माऊली ओल्ड एज होम, माऊली वानप्रस्थाश्रम या संस्थेतर्फे आम्ही गेले 25 वर्ष ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची आणि त्यांना आधार देण्याची सोय केलेली आहे. हा परिसर सुंदर आहे, हवा स्वच्छ आणि शुद्ध आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीनं सगळी बांधणी केलेली आहे. आणि नंतर काही दिवसांनी आम्ही येथे माऊली वानप्रस्थ आश्रम याच्याबरोबरच माऊली गेस्ट हाऊस सुरू केलेलं आहे. त्याला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे आम्ही माऊली भोजनालय सुरू केलेलं आहे. आसपासच्या लोकातील सेकंड होम बांधलेले बंगले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथून ते लोक राहायला येतात सुट्टीच्या दिवशी किंवा, आणि त्यांची जेवणाची व्यवस्था चांगली कुठं दुसरीकडं नाही आहे इथं, ते विचारात घेऊन बाहेरील लोकांना आम्ही शुद्ध शाकाहारी चवदार जेवण देतो. त्याच्यानंतर आमचा आणखीन एक प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास केंद्र. कौशल्य विकास केंद्रामध्ये आम्ही मुली, महिला यांना छोटे छोटे कोर्सद्वारे प्रशिक्षण देतो. त्यात जास्त करून आदिवासी आणि मागासले वर्ग असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं चार्जेस फी न घेता हे प्रशिक्षण पुरवतो. या कौशल्य विकास केंद्रात आतापर्यंत जवळजवळ 400-450 महिला आणि मुली कोर्स प्रशिक्षित होऊन गेलेल्या आहेत. या प्रशिक्षणामध्ये मुख्यतः टेलरिंग, ब्युटी पार्लर आणि स्नॅक्स मेकिंग हे असिस्टंट नर्सिंगचे कोर्स काही झालेले आहेत. माऊली गेस्ट हाऊस जे आहे ते साधारणपणे इथं जे प्रवासी टुरिस्ट लोक येतात त्यांच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय माफक दरात आम्ही करून देतो. त्यामुळे लोकांना परवडणार अशा दरात असल्यामुळे त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. आणखी आता नवीनच ॲक्टिव्हिटी आम्ही एक सुरू करत आहोत. आजकाल डेस्टिनेशन वेडिंग लोकांना मानवत आहे. तर अशा परिस्थितीत आपल्या बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग कसं करता येईल असा विचार बरेच जण करतात. ह्या विचाराला आधारून आम्ही माऊली मंगल कार्यालय थोड्याच दिवसात सुरू करत आहोत. बजेटमध्ये विवाह उत्तम तऱ्हे थाटामाटात साजरा करण्याची आमची योजना आहे. मग ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी साधारणपणे पुरुष वर्ग 60 वर्षाच्या पुढे आणि महिला 55 वर्षाच्या पुढे असणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते बेड रिडन नसावे, म्हणजे चालते फिरते बोलते असावेत अशी एक सौम्य अट आहे. फी ज्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आकारली जाईल. त्याचप्रमाणे एका रूममध्ये स्वतंत्र राहायचं असेल तर फी वेगळी असते, एका पार्टनरसहित राहायचं असेल तर फी वेगळी असते, आणि कॉमन हॉलमध्ये राहायचं असेल तर फी वेगवेगळी असते. पण बाकी आम्ही कोणत्याही प्रकारच्या ठेवी, डिपॉझिट्स वगैरे घेत नाही. आणि मुक्त प्रवेश आहे इथे. कोणत्याही जाती, धर्म असं कोणतंही आडकाठी प्रवेश घेताना नाही. त्या फीमध्ये सर्व सुखसोयी, जेवण, राहणं त्याचा खर्चाचा आला आहे. स्वतःची औषधं किंवा स्वतःला जर काही दूध वगैरे पाहिजे असेल तर त्याची वेगळी फी आम्ही आकारतो किंवा त्यांना ते आणून देतो आणि त्याचे पैसे त्यांच्याकडून शिकतो. असं अगदी साधे नियम आहेत, बाकी काही नियम नाही. वृद्धाश्रमात इथलं फिरायला खूप छान वातावरण असतं इथे आणि भरपूर मोठा परिसर आहे, रम्य परिसर आहे. त्याचप्रमाणे दत्त महाराजांचं मंदिर आहे, सुरेख मंदिर आहे. पुन्हा मोठ्या प्रकारचं पुस्तकालय, लायब्ररी आहे. त्यामुळे जो त्याच्या या सवलतींचा, संधीचा फायदा घेऊन वृद्ध आनंदाने आणि समाधानाने राहतात. वृद्धांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात त्याचे एक मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टर दररोज इथे येऊन जातात आणि कुणाची काय गरज असेल त्याप्रमाणे त्यांना औषधे देतात. त्यामुळे वृद्धांना डॉक्टरची सेवा उपलब्ध आहे. 24 तास इथं पाणी स्वच्छ सुंदर
पाणी आहे तर पाण्याची मुबलक आहे, पाण्याची टंचाई नाही. आणि जवळच भावली धरण असल्यामुळे फिरायला सुद्धा जाण्यात इथं लोकांना आनंद वाटतो. गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा माफक दरात आम्ही जेवण खाण आणि हे पुरवतो. एका माणसाला एका दिवशी जेवण खाण्यासकट 1,000 रुपये चार्ज केला जातो. आणि स्वतंत्र गेस्ट हाऊसमध्ये सुद्धा 2-3-4 खोल्या स्वतंत्र आहेत मोकळ्या, आणि हॉल्स आहेत 2 मोठे. त्यामुळे असा ग्रुप आलेला, ट्रेकिंगचे ग्रुप किंवा लग्न करण्यासाठी आलेली माणसं सुद्धा येथे राहू शकतात. अत्यंत माफक दरात आम्ही त्यांची सोय केलेली आहे. जेवण मात्र शुद्ध शाकाहारी आहे, मांसाहारी आम्ही इथे सर्व करत नाही. पण कुणाला हवा असेल तर बाहेरनं आणून देण्याची व्यवस्था आम्ही करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तुम्ही नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा इथे यायचं असेल, ॲडमिशन करायचं असेल, बुकिंग करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकतात. तर तुम्हाला सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये देता येतील.